मित्रांनो, सध्या विधानसभेचे अध्यक्ष शिवसेनेच्या प्रकरणाची चौकशी करू राहिले. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने अशी मागणी केलेली आहे की जे 16 आमदार शिवसेना सोडून एकनाथ शिंदेसोबत गेले त्यांना अपात्र करा, त्यांना डिस्क्वालिफाय करा. त्या प्रकरणावर एकूण सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी सुनील प्रभूंची उलट तपासणी करू राहिले. आज पण सुनावणी होणार आहे. कदाचित आज सुनील प्रभूंची उलट तपासणी संपण्याचे चान्सेस आहे. सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहे की 31 तारखेपर्यंत हा पूर्ण मॅटर क्लिअर करा, हे प्रकरण सोडवा, त्यानुसार ही सुनावणी सुरू आहे. आता जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं, 40 आमदार घेऊन ते वेगळे झाले, त्यांनी आपला वेगळा गट स्थापन केला, तेव्हापासून शिल्लक सेनेचे नेतेगिरी कणावून राहिले. रोज उडून बेकायदा सरकार, खोके सरकार, आता हे सरकार अमुक तारखेला पडणारच आहे, हे सरकार गेलंच म्हणून समजा, अशा डेडलाईन देत फिरून राहिले. त्यांचा एकूण आव असा आहे की आम्हीच बरोबर आहोत आणि शिंदेंनी जे केलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. ते अपात्र तर होणारच आहे. 31 तारखेला त्यांना अपात्र करावंच लागणार आहे विधानसभेच्या अध्यक्षांना, आणि मग हे सरकार कोसळणारच आहे. आधी काय होतं, हे शिल्लक सेनेचे नेते, त्यांचे वकील मोठ्या कॉन्फिडन्सनी बोलत होते, आम्हीच जिंकणार आहे, आम्ही सगळे पुरावे दिलेले आहे, एकनाथ शिंदेचे पुरावे कसे खोटे आहे हे आम्ही सिद्ध केलेलं आहे. पण आता गेल्या 4-5 दिवसापासून त्यांचा एकदम नूर पालटलेला आहे. आता वकील लोक, म्हणजे ठाकरे गटाचे जे वकील आहेत ते एकदम अशी सामंजस्याची भाषा करू राहिले. एकदम मवाळ भूमिका त्यांनी घेतलेली आहे. ठाकरे गटाच्या वकिलांचा बाईट मी परवा ऐकला, तेव्हा मला असं वाटलं की यांना कुणकुण तर नाही लागली की हे मॅटर आपल्या हातातनं गेलेलं आहे, आपण हे मॅटर हारणार आहे, म्हणून आता जास्त कशाला पंगे घ्या, त्याच्यामुळे एकदम अशी सारवासारवीची भाषा करू राहिले. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन घोर, तुम्ही बघून राहिले घनघोर. मित्रांनो, जेव्हापासून सरकार पडलं, शिवसेनेमध्ये बंड झालं, तेव्हापासून उद्धव ठाकरेंचा जो गट आहे तो खूप आक्रमक झालेला आहे. त्यांनी मग तो सगळा स्टोरी तुम्हाला माहिती आहे. त्यांनी व्हीप काढला, मीटिंगला बोलवलं, शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार येऊ शकले नाही, मग ते अपात्र करा त्यांना म्हणून ते नरहरी झिरवळ जे उपाध्यक्ष होते आहेत विधानसभेचे, त्यांना पत्र दिलं. त्यांनी लगोलग नोटीस पाठवली, 2 दिवसात उत्तर मागितलं. त्याच्या विरोधात एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्टात गेले. आम्हाला कमीत कमी 2 आठवडे तरी वेळ द्या, 1 आठवडा तरी वेळ द्या उत्तर द्यायला. 2 दिवसात कसं उत्तर देणार आम्ही? 10-11 महिने ती सुनावणी चालू होती सुप्रीम कोर्टामध्ये, आणि शेवटी ते प्रकरण आलं विधानसभेच्या अध्यक्षांकडे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना सांगितलं की तुम्ही हे प्रकरण निपटवा, रिझनेबल टाईममध्ये याच्यावरती निर्णय घ्या, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आता जेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टातून विधानसभेच्या अध्यक्षांकडे आलं, तेव्हापासून शिल्लक सेनेचे नेते एक असा दावा करू राहिले की हा जो निकाल आहे तो आमच्या बाजूने आहे, आम्ही ही केस जिंकलेलो आहे, आणि आता विधानसभेच्या अध्यक्षांना या सगळ्या लोकांना अपात्र करण्याशिवाय काही पर्याय नाही, आणि 3 महिन्यात त्यांना निर्णय द्यायचा आहे. आता रिझनेबल टाईम म्हणजे 3 महिने, हे या लोकांनी कुठून काढलं ते त्यांना माहिती. पण सुरुवातीपासून ते असंच म्हणून राहिले की जिंकलो आम्हीच आहे आणि आम्हीच जिंकणार आहे, किंबहुना जिंकणारच. आता भारतीय जनता पार्टी जी आहे ती राज्यातल्या बेकायदा सरकारला वाचवून राहिली, विधानसभाचे अध्यक्ष बेकायदा सरकारला वाचवून राहिले. आता काही दिवसांचाच प्रश्न राहिलेला आहे, फक्त सरकार पडणारच आहे. हे सगळं झालं, मग पुन्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना विधानसभेच्या अध्यक्षांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या की 31 तारखेपर्यंत तुम्ही हे प्रकरण निपटवा, सुनावणी पूर्ण करा. त्याच्यानुसार विधानसभेच्या अध्यक्षांनी आता ही सुनावणी घ्यायला सुरुवात केलेली आहे. या सुनावणीमध्ये जी उलट तपासणी सुनील प्रभूंची होऊन राहिली, त्याच्यामध्ये महेश जेठमलानी जे शिंदे गटाचे वकील आहे त्यांनी सगळे दावे खोडून काढलेले आहे. इतकंच नाही, तो जो व्हीप जो इश्यू केला होता सुनील प्रभूंनी, तो व्हीपच जवळपास बोगस ठरवला आहे त्यांनी. व्हीप तर व्हीप, आणि एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून काढण्याचा जो ठराव पास केला होता तो पण बोगस आहे, असा दावा आता महेश जेठमलानी करू राहिले. आणि आपले दावे
किंवा आपले आरोप हे कसे बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी कागदोपत्री पुरावे पण जमा केलेले आहे. महेश जेठमलानींचं असं म्हणणं आहे की त्या सगळ्या ठरावावरती ज्याच्या थ्रू एकनाथ शिंदेंना काढलं गटनेते पदावरून, त्या ठरावावरती काही आमदारांच्या सह्या ज्या आहेत त्या खोट्या केलेल्या आहेत. त्या आमदारांनी सह्या केल्यात नाही, कोणीतरी त्यांची सही केली. आणि महेश जेठमलानींचं असं म्हणणं आहे की आम्ही हे सिद्ध केलेलं आहे, पुरावे दिलेले आहे. एक न्यूज एजन्सी आहे ANI शी बोलताना महेश जेठमलानी काय म्हणाले ते मी तुम्हाला आता दाखवतो. All that we are trying to establish, and I think we have successfully established, that almost every document which they have filed in the Supreme Court is a bogus document. It's false. They have they have put false signatures of some MLAs also. Those MLAs have filed affidavits, and of course they will be coming and giving evidence about it. So all these documents are documents on the basis of which they want to file disqualification. So what are the next date of a hearing? Tomorrow. Tomorrow. Okay. उद्या. बघितलं, ऐकलं महेश जेठमलानी काय म्हणाले. आता ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे ते काय म्हणून राहिले, म्हणजे आधी हेच असीम सरोदे खूप आक्रमक होते की ओपन अँड शट केस आहे, आम्ही सगळे कागदपत्र दिलेले आहे, आमचाच विजय निश्चित आहे, विधानसभेच्या अध्यक्षांना आमच्या बाजूने निर्णय देण्याच्या वाचून काही पर्याय नाही. महेश जेठमलानी सारखे तेच प्रश्न सुनील प्रभूंना विचारून राहिले, त्यांना कन्फ्यूज करून राहिले. हे चुकीचं आहे, आम्ही काही आरोपी नाही आहे, आम्ही साक्षीदार आहोत, आम्हाला तुम्ही असं ट्रीट नाही करू शकत. हे खूप आक्रमक भाषा असीम सरोदे वगैरे वापरत होते. आज या सगळ्या लोकांची भाषा एकदम बदलली आहे, एकदम मवाळ झाले आहे सगळे. जी काही आक्रमकता होती ती एकदम छूमंतर झालेली आहे, कुठं पळून गेलेली आहे. महेश जेठमलानींनी सुनावणीमध्ये जे सिद्ध केलं ते आता यांना जड जाऊन राहिलं. या एकूण साक्षी प्रकरणामध्ये, उलट तपासणीमध्ये सुनील प्रभू चांगलेच अडचणीत आलेले आहेत, ही गोष्ट पक्की. आता आमदारांच्या खोट्या सह्या करणं असा जो दावा, असा जो आरोप महेश जेठमलानी करू राहिले, तो जर खरा असेल, त्याच्याबद्दल जर का कागदोपत्री पुरावे महेश जेठमलानींनी सादर केलेले असतील विधानसभेच्या अध्यक्षांकडे, तर हे प्रकरण खूप सिरियस टर्न घेऊ शकते. आणि या सगळ्याची जबाबदारी कोणाला तरी घ्यावंच लागेल, एक तर उद्धव ठाकरे किंवा सुनील प्रभू. आता या सगळ्या प्रकरणामध्ये बळीचा बकरा कोण असणार आहे हे काय मी सांगायला पाहिजे का? आणि काल तर या प्रकरणामध्ये आणखीन एक ट्विस्ट आला. लंच ब्रेक नंतर सुनील प्रभूंनी आपली साक्षच बदलली. आधी म्हणे की आम्ही ते सगळे डॉक्युमेंट, सगळे व्हीप वगैरे व्हॉट्सअपवर पाठवले, मग म्हणाले नाही ईमेलवर पाठवले, माझी साक्ष बदला. म्हणजे चहा बिस्किट मीडिया जे यांना गणपती बाप्पा करत होती, त्यांचं असं म्हणणं होतं की 1-1.5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी जे मेसेजेस पाठवले ते व्हॉट्सॲपला पाठवले, त्याचं ब्लू टिक झालं, म्हणजे समोरच्यानी ते पाहिले, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला. इतका दूरदर्शीपणा दाखवला ठाकरे गटाच्या लोकांनी. मग हेच ठाकरे गटाचे लोक जेव्हा एवढा दूरदर्शीपणा तेव्हा दाखवत होते, त्यांना आता हे समजलं नाही का की आपण व्हॉट्सअपवर पाठवलाय, वेब मेलनी पाठवलाय. एवढी महत्त्वाची गोष्ट ते कशी काय विसरले? लहान गोष्टी यांना आठवून राहिल्या, पण एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी विसरून राहिले. हे थोडं पचायला कठीण आहे ना भाऊ. आता एकदा व्हीपवरती प्रश्न लावला, मग तो जो ठराव होता तो त्या ठरावावरती प्रश्न लावला, आणि त्याच्यानंतर महेश जेठमलानींनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख या पदालाच आव्हान दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना पक्षाची जी काही घटना आहे त्या घटनेमध्ये असं काही पदच नाही आहे. मागे जेव्हा हे प्रकरण सुरू झालं, एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि निवडणूक आयोगात हे प्रकरण होतं, तेव्हा अशा बातम्या येत होत्या की शिवसेनेची जी पक्षाची घटना आहे त्याची कॉपी निवडणूक आयोगाकडे दिलेलीच नाही. मनात येईल तसा पक्ष चालवत होते, मनमानी पक्ष चालवत होते. म्हणजे एखादं खाजगी दुकान राहते ना एखाद्याचं, तो कसं आपलं दुकान पाहिजे तसं चालवते, तसं शिवसेना पक्ष चालवत होते ठाकरे लोक. त्याच्यामुळे आता सगळं आपल्याच मनाने होणार आहे, तर त्यांना असंही वाटलं असेल का बा सुप्रीम कोर्ट आणि विधानसभा अध्यक्ष हेही आपल्या मनाप्रमाणेच वागतील. पण कसं आहे,
का तुमच्या पक्षात कायदे नाही, नियम नाही, हम करे सो कायदा, ठाकरे म्हणतील तो कायदा, असं बाहेरच्या जगात नाही आहे. पण बाहेरचं जग जे आहे ते म्हणजे पक्ष नाही आहे. बांद्रा म्हणजे महाराष्ट्र नाही आहे आणि तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही आहे. जसं तुमचं एक पक्षाच्या आतलं वातावरण आहे, पक्ष तुम्ही हे करता, तसा बाहेर पक्षाच्या बाहेर पण एक जग आहे, जिथे नियम आहेत, कायदे आहेत, ते पाळावे लागतात सगळ्यांना. तुम्ही एका विशिष्ट घरात जन्माला आले, तुम्ही अमुक विशिष्ट व्यक्ती आहात, तुमचा एक विशिष्ट आडनाव आहे, त्याच्यामुळे काही कोणाला सूट मिळत नाही. आता कायदा अंगावर येऊन राहिला तर इनको दाल आटे का भाव पता चल रहा है. एकूण काय, काल सुरेश प्रभूंनी बदललेली साक्ष, वकिलांची बदललेली बॉडी लँग्वेज आणि सुनील प्रभू हे जितके तणावात असतात ते बघितलं तर याच्यातनं खूप काही समजतं. आता हे सगळ्यातनं काय समजतं, काय आपल्याला लक्षात येतं, हे तुम्ही ओळखा. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.